नमस्कार मित्रांनो, आत्ताच 2024च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत। देशातील 543 लोकसभा मतदारसंघातून भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील लोकसभेच्या घेतलेल्या निवडणुकीत अनेक खासदार म्हणून निवडून आलेत। अशा परिस्थितीत संसद सदस्याला किती पगार मिळतो आणि पगाराव्यतिरिक्त सदस्यांना कोणत्या सुविधा दिल्या जातात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे। खासदारांचा पगार म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना दिलेला आर्थिक मोबदला असतो। सभासदांची मेहनत, सार्वजनिक सेवांप्रती असलेले त्यांचे समर्पण आणि त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी हा पगार निश्चित केला जातो। पगाराव्यतिरिक्त विविध भत्ते, विविध सुविधा तसेच संसद सदस्यांना पुरवल्या जातात, ज्यात मतदारसंघातील भत्ता, दैनिक भत्ता, प्रवास भत्ता आणि गृहनिर्माण भत्ता इत्यादींचा समावेश असतो। मग खासदारांना किती पगार मिळतो, तर सध्या संसद सदस्य, पगार भत्ते आणि पेन्शन। मग कायदा 1954 अंतर्गत भारतीय खासदारांना विविध भत्ते आणि सुविधांव्यतिरिक्त दरमहा 1 लाख रुपये मूळ वेतन दिले जाते। खासदारांना वेतनाव्यतिरिक्त इतर सुविधाही दिल्या जातात। 1 एप्रिल 2023 पासून लागू होणाऱ्या नवीन नियमाअंतर्गत प्रत्येक 5 वर्षांनी खासदारांचा पगार आणि दैनंदिन भत्ता वाढवण्याची तरतूद आहे। याशिवाय सदस्यांसाठी प्रवास भत्त्याची ही व्यवस्था करण्यात आली आहे। खरं तर यातील बऱ्याच खासदारांना त्यांच्या पगाराची ही गरज नाही। नवनिर्वाचित खासदारांपैकी 93% खासदार हे कोट्याधीश आहेत। 2019 मध्ये त्यांचे प्रमाण 88%हून अधिक होते। मग खासदारांना शेवटची वेतनवाढ ही 2018 मध्ये मिळाली होती। कोरोना काळात खासदारांच्या वेतनात 30% कपात करण्यात आली होती। मग 2024 मध्ये खासदारांचे वेतन आणि भत्ते किती असणार आहेत, तर मिळालेल्या माहितीनुसार 1 लाख रुपयांच्या पगाराव्यतिरिक्त खासदारांना कर्तव्यावर असताना प्रत्येक दिवसासाठी 2,000चा भत्ता देखील दिला जातो। तसेच त्यांना दरमहा 70,000चा मतदारसंघ भत्ता आणि 60,000चा दरमहा कार्यालयीन खर्च भत्ता देखील दिला जातो। खासदारांना एकूण दरमहा 2,30,000 पगार आणि भत्ते तसेच ड्युटीवर असताना अतिरिक्त दैनिक भत्ता मिळतो। स्टेशनरी, फोन आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी मिळालेल्या भत्त्यातील निधी खासदार वापरू शकतात। इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार वस्तू आणि टपालासाठी 20,000 रुपये मिळतात, तर कर्मचाऱ्यांना लोकसभा सचिवालयाकडून 40,000 रुपये दिले जातात। राष्ट्रीय राजधानी संसदीय सत्र आणि समितीच्या बैठकांना उपस्थित राहिल्यास त्यांना दररोज खर्चासाठी 2,000 रुपये मिळतात। टाइम्स नाऊने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान आणि कॅबिनेट मंत्र्यांना अतिरिक्त भत्ते मिळतात। पंतप्रधानांना दरमहा 3,000 रुपये आणि कॅबिनेट मंत्र्यांना दरमहा 2,000 रुपये तर राज्यमंत्र्यांना 1,000 रुपये दरमहा मिळतात। प्रवासी भत्ता, मग खासदारांना संसदेत उपस्थित राहण्यासाठी आणि त्यांच्या इतर अधिकृत कर्तव्यांसाठी प्रवासी भत्ता देखील मिळतो। त्यांना फर्स्ट क्लास AC ट्रेनचा मोफत सीझन पास देखील मिळतो। तसेच त्यांना स्वतःसाठी आणि त्यांच्या जवळच्या कुटुंबासाठी दरवर्षी 34 देशांतर्गत मोफत विमान प्रवास देखील करता येतो। राहण्याची सोय, प्रत्येक खासदाराला राहण्यास फ्लॅट मिळतो। त्यांना बंगला मिळाल्यास नाममात्र परवाना शुल्क भरावे लागते। खासदाराला वर्षाला 50,000 युनिट पर्यंत मोफत वीजही मिळते। त्यांना वर्षाला 4,000 किलोलीटर पर्यंत मोफत पाणी मिळते। तसंच इंडियन एक्सप्रेसने म्हटले आहे की त्यांना त्यांच्या दिल्लीतील घर आणि कार्यालयात तसेच त्यांच्या राज्यातही दूरध्वनीची मोफत सुविधा मिळते। पहिले 50,000 लोकल कॉल फ्री असतात। मासिक 500 रुपये भरल्यानंतर खासदारांना स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी मोफत वैद्यकीय सेवा देखील मिळते। पगार आणि भत्ते किती वेळा वाढवले जातात? भत्ते आणि वेतनातील वाढ दर 5 वर्षांनी महागाई निर्देशांकानुसार केली जाते। भारतातील मागील 2 वर्षात राज्यसभेच्या खासदारांसाठी पगार, भत्ते आणि सुविधांवर सुमारे 200 कोटी रुपये खर्च केले, अशी माहिती RTI मधून मिळाली आहे। त्यांच्या प्रवासावर जवळपास 63 कोटी रुपये खर्च झाले आहेत। 2021-22 मध्ये कोरोना साथीच्या आजारानंतर राज्यसभा सदस्यांवर तिजोरीने 97 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे। 2018 मधील एका RTI मधून मिळालेल्या माहितीनुसार सरकारने मागील 4 आर्थिक वर्षात संसद सदस्यांच्या पगार आणि भत्त्यांसाठी 1,997 कोटी रुपये खर्च केले आहेत। मग लोकसभेच्या एका सदस्यासाठी
सरासरी 71.29 लाख रुपये खर्च केला जातो। राज्यसभेच्या सदस्यांसाठी 44,33,000 रुपये खर्च केला जातो। तसेच RTI कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांना लोकसभा सचिवालयाने सांगितले। वैद्यकीय आणि इतर सेवा, खासदारांना सरकार निवास, दूरध्वनी, इंटरनेट सेवा तसेच वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात। सदस्यांना त्यांचे कर्तव्य प्रभावीपणे आणि कोणताही आर्थिक बोजा न पार पाडता यावे यासाठी सुविधा खासदारांना दिल्या जातात। प्रदेशानुसार विशेष भत्ते आहे। लडाख आणि अंदमान निकोबार बेटांच्या खासदारांना विशेष भत्ते दिले जातात। या खासदारांना त्यांची विशिष्ट भौगोलिक परिस्थिती आणि प्रवासाची आवश्यकता लक्षात घेऊन विशेष भत्ता दिला जातो, जेणेकरून ते त्यांच्या संसदीय जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडू शकतील। अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह किंवा लक्षद्वीपमधील खासदारांना त्यांच्या निवासस्थानापासून मुख्य बेटावरील जवळच्या विमानतळापर्यंत मोफत स्टीमर पास आणि विमान भाड्या इतका रक्कम दिली जाते। लडाखच्या खासदारांना लडाख आणि दिल्ली दरम्यानच्या प्रवासासाठी त्यांच्या आणि त्यांच्या जोडीदारांसाठी विमान भाड्या एवढी रक्कम दिली जाते। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी निवडून आलेल्या खासदारांना दरमहा किती वेतन मिळते आणि किती लाभ मिळतात याविषयी आपण माहिती बघितली। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।